आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। जवळजवळ 5,500पेक्षा जास्त प्रकल्प SRAने जाहीर केलेले आहेत आणि या संदर्भात मुंबईचा कायापालट करणार, सिंगापूर करणार, मुंबईचा वेगवेगळ्या शहरं करणार असं कायम घोषणा राज्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येते। परंतु प्रत्यक्षामध्ये ग्राउंड रियालिटी काय आहे, ग्राउंडवरती काय परिस्थिती आहे ही अत्यंत विदारक आहे आणि ह्या स्पीडने जर ही डेव्हलपमेंट सुरू राहिली आणि हा विकास सुरू राहिला तर अजून किती वर्ष लागतील हे खरंच सांगता येणार नाही। कारण की जग हे वेगळ्या दिशेने चाललं आहे आणि आपण संपूर्णपणे वेगळ्या दिशेनेच चाललो आहोत। आपला राज्यकारभार किंवा आपलं कामाची पद्धत ही जगाच्या वेगाशी अजून मॅच नाही करत आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत। त्यासाठी SRA हक्क समिती झोपडपट्टीधारकांचे प्रश्न घेऊन सातत्याने अनेक मुद्दे मांडत आहेत। यातले प्रमुख काही मुद्दे आम्ही या ठिकाणी आज पत्रकाराच्या निमित्ताने सांगत आहोत, कारण की यांचं दिवसेंदिवस गांभीर्य वाढत चाललेलं आहे। जवळजवळ मी आत्ताच सांगितलं की 5,500पेक्षा जास्त प्रकल्प SRAच्या वेबसाईटवरती त्यांनी अधिकृतरित्या जाहीर केलेले आहेत। परंतु प्रत्यक्षामध्ये त्या प्रकल्पांची स्थिती काय आहे, किती प्रकल्प सुरू आहेत, किती प्रकल्प बंद पडलेले आहेत, किती प्रकल्पामध्ये बिल्डरांना 13(2) ची कारवाई झालेली आहे, किती प्रकल्पामध्ये ज्यांचं झोपड्या तोडलेल्या आहेत त्यांचा दुसरीकडे त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे किंवा त्यांना रेंट मिळतं आहे का। कारण की रेंट हा एक फार महत्त्वाचा विषय झालेला आहे। अनेक वेळा असं लक्षात आलं आम्हाला, अनेक तक्रारीसुद्धा आम्ही या ठिकाणी केल्या आणि आमच्या निवेदनामध्ये, आंदोलनामध्ये आम्ही जे उद्या आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनामध्ये सुद्धा आमच्या जवळजवळ 11 सोसायटींच्या आम्ही तक्रारी केलेल्या आहेत की त्यांना त्या ठिकाणी त्यांचं झोपड्या ज्या होत्या त्या तोडण्यात आल्या। पहिले 1-2 वर्ष त्यांना रेंट मिळालं, परंतु नंतर त्यांना रेंट मिळत नाही आहे। रेंटची थकबाकी वाढत चाललेली आहे। झोपडपट्टीधारक सातत्याने SRAच्या कार्यालयामध्ये जाऊन रेंट मिळवण्यासंदर्भात मागणी करत आहेत आणि या संदर्भात प्रत्यक्षामध्ये SRAने जो तात्काळ कारवाई करायला हवी आणि झोपडपट्टीधारकावरती अन्याय होणार नाही, तो विस्थापित होणार नाही याची काळजी घ्यायला हवी। कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये रेंटवरती घर घेणं हे किती कठीण आहे आणि किती महागडंसुद्धा आहे। प्रत्येक ठिकाणी कुठेही जाल तुम्ही तरीसुद्धा तुम्ही 15, 20, 25 हजारापेक्षा जास्तच तुम्हाला रेंट द्यावा लागतो। अशा वेळेला जो रेंट बिल्डरने दिलेला असतो, सांगितलेला असतो, तो प्रत्यक्षामध्ये झोपडपट्टीधारकांना मिळत नाही आणि ह्याच्यावरती आपण बघतो SRAमध्ये जे अधिकारी बसलेले आहेत ते एकच मॅडम तिथे कंटिन्यू, आता त्यांचं नाव मी सांगू शकतो, त्या गेले कित्येक वर्ष त्याच ठिकाणी बसलेले आहेत आणि ते डिपार्टमेंट चालवतात, परंतु या संदर्भातली प्रकरणं ही सतत वाढत चाललेली आहेत। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही त्या वेबसाईटवरती 5,500 प्रकल्प जाहीर केल्याच्या नंतर तुम्ही एक कॉलम करायला हवा होता आणि त्याच्यामध्ये लोकांना सत्यस्थिती दाखवायला हवी होती, किती प्रकल्प यातले पूर्ण झालेले आहेत, किती प्रकल्पामध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत, त्याच्यावरती स्टे आलेला आहे किंवा विविध कारणामुळे स्टे आलेला आहे, किती प्रकल्पामध्ये पुढच्या किती कालावधीमध्ये ते पूर्ण होणार आहेत। तर असं पारदर्शीपणे SRAचं कामच केलं जात नाही। पूर्णपणे असं काहीतरी झाकून ठेवल्यासाठी गुप्त पद्धतीने SRAचं योजना काम करते, तिथले अधिकारी काम करतात आणि ही योजना म्हणजे प्रशासन हे पारदर्शी असायला हवं। आपल्या ते RTI ॲक्ट आहे, अनेक ॲक्ट आहे की ज्याच्यातनं लोकांभिमुख प्रशासन व्हायला हवं। असं न होता की बिल्डर आणि अधिकारी आणि बिल्डर असं एक साटेलोटे झाल्यासारखं SRAचा कारभार झालेला आहे आणि या सगळ्या प्रश्नांना घेऊनच आम्ही उद्या आझाद मैदानमध्ये आंदोलन, बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केलेलं आहे आणि आमची अपेक्षा असं आहे की शासन, बच्चू भाऊ ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये आवाज उठवतात आहे वेगवेगळ्या प्रश्नावरती, त्या पद्धतीने जनतेचा आवाज हा लोकांचा आवाज हा रस्त्यावरती येऊन सुद्धा उठवण्याचं काम प्रहार संघटना या ठिकाणी करणार आहे। आणि पत्रकार म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हा जनतेचा आवाज, जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत, कारण की अनेक प्रश्न बऱ्याच वेळेला जे असतात त्या प्रश्नापेक्षा लोकांचा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत आपल्या संकल्पना होत्या ज्या स्वातंत्र्याच्या आपण 75 वर्ष जपत आलो आहोत किंवा त्या मिळायला पाहिजे, भेटल्या पाहिजे, यासाठी हा संघर्ष, हे स्वातंत्र्य आपण भेटलेलं आहे। परंतु मुंबईमध्ये आता परत हा संघर्ष सुरू झालेला आहे। तर मला असं वाटतं की बिल्डर लॉबीला एक जबर बसायला हवी आणि राज्यकर्त्यांनी यांनी दखल घ्यायला हवी। आमचं म्हणणं आहे की बरेचसे प्रकल्प हे बिल्डर लोकांनी रजिस्टरच केलेले नाही आहेत, तर केवळ काही दलाल लोकांनी किंवा काही बोलतात ना की अशा बोगस लोकांनी हे केलेले आहेत की ते अडकून ठेवायचे त्यांना।
की जेणेकरून पुढच्या काळामध्ये जेव्हा जमिनीच्या किमती वाढतील किंवा एखादा चांगला विकासक येईल त्या विकासाला त्याचे पैसे वसूल करून त्याला तो हँडओव्हर करायचा, द्यायचा. अशा दृष्टिकोनातून सुद्धा बरेचसे प्रकल्प याच्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे किंवा अडकून ठेवलेले आहेत. तर आमचं आणि याच्या संदर्भात अजून पॉलिसीमध्ये आम्ही 2-3 मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर पॉलिसीमधल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये काय आपल्या ते काय झालेलं आहे की कागदपत्राच्या आधारे झोपडी निर्धारित केली जाते किंवा दिली जाते. त्याचं 2000चं असेल, 2000चे कागदपत्र असेल किंवा 2011चे असतील. तर पहिल्या माळ्यावरचे राहणारी लोक आहेत तर त्यांना बेघर केलं जातं की त्यांना म्हटलं जातं की तुम्हाला झोपडं नाही मिळणार, परंतु ते गेले 25, 30, 40 वर्ष राहतात येते पहिल्या माळ्यावरती अशी, आणि ज्यांच्याकडे प्रॉपर कागदपत्र आहेत, सगळं आहेत. तर अशा लोकांना त्या योजनेचा लाभ मिळावा त्याच्या संदर्भातली बैठक म्हणजे घोषणा पण झाली होती. विधानसभा अध्यक्षांनी केलं होतं की याच्या संदर्भात बैठक घेऊन आम्ही निर्णय घेऊ. तर त्या निर्णयावरती सुद्धा शासनाने यावं अशी आमची मागणी होती. त्याच्यानंतर सशुल्काचा जो निर्णय जाहीर झाला तर सशुल्काचा निर्णय जाहीर झाला फक्त कागदपत्री जाहीर झाला आहे. तुम्ही प्रत्यक्षामध्ये SRAमध्ये जाल आणि अर्ज कराल की सशुल्कामध्ये माझं कागदपत्र आहेत, भरं बसतात आहेत, परंतु त्या कागदपत्रांना पुढे कसं न्यायचं किंवा काय करायचं हे SRAलाच माहीत नाही. कालमर्यादा नाही. आपल्या निदर्शनास मुळात आणू इच्छितो की प्रथम आम्ही अर्ज दाखल केला होता म्हणजे माहितीसाठी की SRAला आम्ही विनंती केली होती की तुम्ही या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही पारदर्शक करण्यासाठी किंवा तुमचे जे काही नवीन निकष नियम जे काय असतील अधिसूचना हे निर्गमित करण्यासाठी आम्ही 11 डिसेंबर 2025ला आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं. आणि त्या निवेदनामार्फत ज्या काही SRAतल्या त्रुटी आहेत, अंमलबजावणी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं होतं तुम्ही आमची बैठक लावा. त्यांनी आमची बैठक देखील लावली, पण त्या बैठकीनंतर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. सकारात्मक प्रतिसाद दिला असताना देखील अधिकारी एवढे सुस्तावलेले आहेत की अधिकाऱ्यांना वारंवार फर्स्ट रिमाइंडर, सेकंड रिमाइंडर, थर्ड रिमाइंडर हे मी देत नाही आहे, हे SRA सचिव देतात आहेत. म्हणजे जर SRA सचिव जर हे फर्स्ट रिमाइंडर, सेकंड रिमाइंडर त्यांना देत असतील या पूर्तता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तरी देखील त्यांच्याकडून कोणतीच हालचाल झालेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे मूलभूत गोष्टी अशा आहेत की SRAमध्ये आज जे आहेत ते आज ऑन रेकॉर्ड जे आहेत ते 800 प्रोजेक्ट बंद आहेत. 800 प्रोजेक्ट बंद आहेत. 800 प्रोजेक्टमध्ये कमीत कमी 5 ते 10 लाख लोक असतील जे आज वंचित आहेत, आज घरापासून वंचित आहेत, भाड्यापासून वंचित आहेत. अनेक लोकांनी हा मुद्दा असा नाही आहे की हा मुद्दा अधिवेशनात मांडलेला मुद्दा आहे, हा तारांकित प्रश्न आहे, लक्षवेधी मांडलेले प्रश्न आहेत. आणि तरी देखील SRA त्याच्यावरती काही करत नाही. SRA डोबल असं उत्तर देते आणि तो वेळ मारून घेऊन जाते, पण ते चुकीचं आहे. बेसिक कसं आहे की आमचं हेच म्हणणं आहे की SRAचा जो निकष आहे ते तुम्ही चेंज करा. आज विकासकाची जी काय ती स्टॅबिलिटी चेक केली जाते ती या स्टॅबिलिटी इतकी वाईट परिस्थितीमध्ये चेक केली जाते की त्याचं 4.5 लाख रुपयामध्ये त्याला कन्स्ट्रक्शन कॉस्टची हे केली जाते. म्हणजे एका युनिट मागे 4.5 लाख रुपये. जर एका युनिट मागे 4.5 लाख रुपये जर त्याला कन्स्ट्रक्शन कॉस्ट येतो असं ते दाखवतात आणि त्याच्यावरती त्याची स्टॅबिलिटी सर्टिफिकेट त्याला स्टॅबिलिटी दिली जाते की ही तुझी स्टॅबिलिटी आहे आणि तुला एवढे ठेवायचे आहेत. म्हणजे त्याची स्टॅबिलिटी त्याच्यात समजा एखादी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की त्याची स्टॅबिलिटी आली 1 करोड रुपये, तर ती 1 करोडच्या 20% तुमच्या बँकेत पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे ते स्थिर पाहिजे की तुमच्याकडे 20 लाख रुपये पाहिजे. जर तो 500 करोडचा प्रोजेक्ट घेतो आहे आणि जर तो 20 लाख रुपये ठेवत असेल तर तो कसं काय पूर्ण करणार. त्याच्यामुळे आज अनेक SRAचे प्रोजेक्ट रखडलेले आहेत. आज SRAचे प्रोजेक्ट रखडलेले आहेत. त्या प्रोजेक्टमध्ये 1-2 नाही तर कमीत कमी 500, 1000, 2000, 5000 या अनुषंगाने लोक बेघर आहेत. आज अशी परिस्थिती आहे की SRAमध्ये लोकांकडे भाडी भरायला भाडी नाही, पैसे नाहीत. अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे की लोकांना आज आपले म्हणजे दागिने विकायला लागतात आहेत. आपल्या म्हणजे बोलतात ना लोक बेघर झालेली आहेत. लोक आज मुंबई सोडून मुंबईच्या बाहेर राहतात आहेत. आज SRA प्रोजेक्ट जो होतो आहे तो आज जर माझ्या आजोबांनी तो SRA प्रोजेक्टमध्ये परिशिष्ट 2मध्ये त्याचं नाव आलं, आजोबांचं नाव आलं, तर त्याचा ताबा त्याच्या नातवाला मिळतो. ही एवढी वाईट परिस्थिती म्हणजे 15-15, 16-16 वर्षे प्रोजेक्ट होत नाही आणि त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नाही, कोणाचाही अंकुश नाही, काही नाही. आणि काय असतं की जर झोपडीधारक आता तिकडे गेला त्याच्यानंतर मग संस्था आणि विकासक ह्यांचं साडेलोटा तयार होतं आणि मग संस्था आणि विकासक त्या झोपडीधारकाला त्रास द्यायला चालू होतं आणि सांगितलं जातं की तुमचं नाव जर ॲनेक्शरमध्ये आलं, तुमचं नाव पात्र करून पाहिजे तर तुम्ही आमच्या विरोधात काय करायचं नाही, तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही भाड्यासाठी कुठे भांडायचं नाही, जायचं नाही. मग काय असतं की आज अशी परिस्थिती आहे लोकांची की आज लोक जाणार कुठे.
त्याच्यानंतर दुसरी अशी परिस्थिती आहे की आज SRMमध्ये ऑनलाईन जे आपण अर्ज करतो त्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की आज अशिक्षित म्हणजे लोकांना आता अशिक्षित म्हणू नये, पण काय की लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांना लिहिता वाचता येत नाही. असे लोक ऑनलाईन अर्ज कुठून करणार, हा पहिला मुद्दा. आणि जर ऑनलाईन अर्ज करा तर तुम्ही 2 ऑप्शन ठेवा ना, एक ऑफलाईन ठेवा आणि ऑनलाईन ठेवा. ऑनलाईन याच्यासाठी ठेवा की ज्याला शक्य नाही SRMमध्ये यायला तो ऑनलाईन अर्ज भरेल आणि ज्याला शक्य आहे तो ऑफलाईन भरेल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे लोकांचे जे काय आहे जे हेळसाळ होते त्याच्यातून त्यांचं वाचेल टाईम. कारण काय अशी परिस्थिती आहे की आज तुम्ही तुमचं भाडं समजा धरून चला 1 तारखेचं तुमचं भाडं तुम्हाला द्यायचं आहे आणि ते भाडं जर तुम्हाला पुढच्या 2 महिन्यानंतर मिळत असेल तर त्याचा अर्थ नाही. आज ते 2 महिन्याचे तुम्हाला आज मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की 30 40 हजार 25 हजार 20 हजारच्या वरती भाडी. आज खूप म्हणजे आज लोक आज असे आहेत की लोकांना एवढा त्रास होतो आहे की आज त्यांना आज असं वाटतं की आम्ही काय पाप केलं आणि आम्ही SRMमध्ये आलो. म्हणजे आज यांची वाईट परिस्थिती एवढी आहे. पण ही वस्तुस्थिती आज कोणीच दाखवत नाही आणि कोणी दाखवू इच्छित नाही, कारण कोणालाही गरज नाही आहे ही वस्तुस्थिती दाखवण्याची. कारण काय की अधिकारी जे आहेत SRAचे आज ते त्यांच्या कॅबिनमध्ये बसतात, ते डिजिटल लॉक घेऊन बसलेले आहेत. डिजिटल लॉक कोणी आताही जाऊ शकत नाही, एवढी वाईट. म्हणजे आज जर जो अधिकारी आहे आपण ज्याला म्हणतो लोकसेवक, बरोबर, ते लोकसेवक लोकांची सेवा करण्यासाठी बसलेले आहेत आणि ते अधिकारी आज जर डिजिटल लॉकमध्ये घेऊन बसलेले आहेत म्हणजे तुमच्या थंबशिवाय ते दरवाजाच ओपन होणार नाही. म्हणजे तो जो बिचारा आम्ही स्वतः ते अनुभवल्यात गोष्टी. आज अधिकारी आतमध्ये आर्किटेक्ट म्हणा, त्याच्यानंतर विकासक म्हणा, यांच्यासोबत 1 तास 2 तास गप्पा मारत असतात. पण बिचारा जो झोपडीधारक असतो, ज्याला खरोखर न्यायासाठी यायचं आहे, ज्याचे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या घेऊन आलेल्या आहेत, तो झोपडीधारक तासोनतास त्या दरवाजेच्या बाहेर उभा असतो की मला कधी आतमध्ये जायला भेटेल, मला कधी माझे जे काय दुःख आहे ते मी त्या अधिकारीकडे मांडेन, कधी मला न्याय मिळेल, कधी त्याच्यातून मला दिलासा मिळेल. खरोखर एवढी वाईट परिस्थिती आहे. त्याच्यासाठी आम्ही अनेक तक्रारी केल्या, अनेक हे केले की बाबा आम्हाला एक पॉलिसी डिसाईड करा. कारण पॉलिसी हायकोर्टाने डायरेक्शन्स दिलेले, त्याच्यावरती पण देखील आजता काही त्यांनी पॉलिसी डिसाईड केलेली नाही. आज एवढी वाईट परिस्थिती आहे की आज अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनेक गोष्टी मी आपल्या म्हणजे आणलेल्याच आहेत आणि आपल्याला दिलेल्याच आहेत. कारण काय की आज जसे माझे मित्र म्हणाले की 5,500 प्रोजेक्ट जे आहेत, खरोखर 5,500 जे प्रोजेक्ट जे आहेत त्या 5,500 प्रोजेक्टमध्ये पारदर्शकता नाही. त्या 5,500 प्रोजेक्टमध्ये काय एक्झॅक्टली त्या प्रोजेक्टमध्ये काय काय गोष्टी आहेत, काय काय पाहिजे, वस्तुस्थिती काय आहे ही निदर्शनास आणून दिली जात नाही, ती लपवली जाते, जाणून बुजून लपवली जाते. आज आम्ही एक मागण्या केल्या आहेत की 800 जे प्रोजेक्ट तुम्ही ऑन रेकॉर्ड त्यांनी दाखवले की 517 प्रोजेक्ट आम्ही रेकॉर्ड केले. हायकोर्टाच्या डायरेक्शन्सनंतर त्या 517 प्रोजेक्ट ते हायकोर्टाने स्थगिती दिली त्याला. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर 13-2ची प्रोसिडिंग त्यांनी चालू केली की 13-2 अंतर्गत आपण हे करूया की काही विकासक हायकोर्टात गेले की आम्हाला संधी दिली नाही आणि आमचे प्रोजेक्ट त्यांनी रद्द केले, बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी ते कोर्टात गेले, मग कोर्टाने डायरेक्शन्स दिले की तुम्ही त्यांना प्रॉपर संधी द्या आणि त्या संधीच्या अनुषंगाने जे योग्य असेल त्याच्यानुसार तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा, बरोबर. पण आज तागायत त्यांना विकासक मिळत नाहीत. दुसरी गोष्ट, आज जे विकासक आहेत त्या विकासकांची जर आर्थिक स्थिती त्यांनी आधीच बघितली असती तर आज ही वेळ आली नसती. मुळात जर तुमच्याकडे जर आज तुमच्या जर एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी देतो, जर 1 करोड रुपये असेल तर तुम्हाला 20% तुमची हे पाहिजे, ॲसेट पाहिजे आणि त्या 20%वरती 2% बँक गॅरंटी पाहिजे. जर ती 2% बँक गॅरंटी जर 2 लाख 10 लाख 5 जी काय असेल ती जर असेल तर तो डेव्हलपर भविष्यात जर त्याने काही केलं तर आज तो झोपडीधारक कुठे जाणार. आज त्याची बँक गॅरंटी फीज होऊन सुद्धा पण काही उपयोग नाही. 2-3 लाख रुपयांनी तुमचं काय होणार आहे. म्हणजे आज तुम्ही एवढं हे करतात आहे की तुम्हाला एवढं कळलं पाहिजे प्रशासनाला की आज जर एखादा 500,000 करोड 5,000 करोड 10,000 करोड याचा प्रोजेक्ट जर तो घेत असेल तर मिनिमम त्याच्याकडे तेवढं 20% 25% त्याच्याकडे तेवढी पाहिजे. किमान झोपडीधारकांचं रिहॅबिलिटेशन करण्यापुरता तरी त्याच्याकडे फंडिंग पाहिजे, जेणेकरून आज जे SRAचे जे काय म्हणजे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते भविष्यात निर्माण होणार नाहीत. आणि भविष्यात यासाठी निर्माण होणार नाहीत कारण जर तुमच्याकडे सफिशियंट जर अमाऊंट असेल, सफिशियंट जर तुमच्याकडे फंड निर्माण असतील तर तुम्हाला झोपडीधारकांना पण तो दिलासा होईल. कारण झोपडीधारकांची आज अशी परिस्थिती झाली आहे की आज त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे.
आणि एवढा प्रॉब्लेम त्यांना म्हणजे आज ते आज फेस टू फेस आहे की म्हणजे आज ते SRAमध्ये आज येतात ते लोक आमच्याशी भेटतात, आम्हाला त्यांची म्हणजे ते आम्हाला त्यांचे दुःख सांगतात की असं असं आहे, आमच्यावर असं घडलं, आम्हाला आमचा प्रोजेक्ट 15 वर्ष बंद आहे, आमचा प्रोजेक्ट 10 वर्ष बंद आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आता एक आकाश सोसायटी म्हणून जी आहे बोरवलीची, आम्ही तक्रार केली होती की ह्या प्रोजेक्टला स्टॉपवर द्या. या प्रोजेक्टचा जो ट्रान्झिट कॅम्प जवळजवळ 16 वर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये आज लोक राहतात आहेत. त्या हा एकच उदाहरण देतो, कारण काय माहिती अनेक उदाहरण आहेत. मुंबईमध्ये 5,500 प्रोजेक्ट आहेत. त्या 5,500मधून कमीत कमी 2,000 ते 3,000 प्रोजेक्ट असेच असतील की ज्यांना भविष्य नाही आहे. आमचं सिंपल मागणं आहे की विकासक ज्या वेळेला डेव्हलपमेंटला येतो, बरोबर आहे, त्याला SRAच्या तो पॅनलवरती नसतो, बरोबर आहे. आता आमचं मत आहे की SRAने ते पॅनल तयार करावं की बाबा जे चांगले विकासक आहेत, जे डेव्हलपमेंट करतील अशा विकासकांची एक लिस्ट काढावी आणि ते भविष्यात म्हणजे जे काही प्रोजेक्ट असतील ते पूर्ण करतील, बरोबर आहे. कारण आता जर SRAकडे तशा लिस्ट आहेत असल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये विकासकाची ऑलरेडी विकासकाने त्याच्या स्टॅबिलिटीबद्दल, त्याने किती प्रोजेक्ट केले आहेत, मागे किती प्रोजेक्ट केले आहेत, आता किती प्रोजेक्ट करतो आहे, त्याच्यावरती कोणते गुन्हे दाखल आहेत का MRDP अंतर्गत, त्याने काय कुठल्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत का, या सगळ्याच्या गोष्टी त्याने तिकडे म्हणजे आपण जसं बोलतो ना की आपण एक ॲफिडेविट सादर करतो, तसं त्याने सादर करून त्याची माहिती देणं गरजेचं आहे. पण असं काही होत नाही. आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या देशाचे पंतप्रधान जर एखाद्या इलेक्शनच्या वेळेला आपण आपलं सगळं भरतो की माझी एवढी मालमत्ता आहे, माझ्यावरती एवढे गुन्हे आहेत, माझ्यावर हे सगळं आपण देतो, बरोबर आहे, एक वोटिंगसाठी. मग आपण विकासकाकडून का घेत नाही? विषय कसा आहे माहिती आहे की आज जर मी एक विकासक आहे, बरोबर आहे, त्याच्यासाठी विकासक काय करतो की विकासकाला डेव्हलपमेंट पाहिजे असते, बरोबर आहे. आज विकासक काय करतो की मला हा प्रोजेक्ट पाहिजे आहे, मी हा प्रोजेक्ट घेतो आहे, म्हणून आज तुमच्या घरात 4 भाऊ आहेत, बरोबर. आज 4 भाऊ जे असतील त्या 4 भावांचे जर तुम्हाला आज जर तुम्हाला घरं पाहिजे असेल तर तुम्हाला शासनाचा 16/5/2015चा GR आणि 16/5/18चा GR असे 2 GR आहेत, बरोबर आहे. 16/5/15चा GR हा निशुल्क पात्रतेसाठी आहे आणि 16/5/18चा GR जो आहे हा सशुल्क पात्रतेसाठी आहे. म्हणजे ज्याची कट ऑफ डेट बिफोर 2000 आहे आणि ज्याची कट ऑफ डेट बिफोर 2011 आहे, बरोबर. अशांमध्ये जर ज्या झोपड्या बसत नाहीत त्या झोपड्या हा विकासक सांगतो की मी तुम्हाला देतो, बरोबर. कारण त्याला हा प्रोजेक्ट घ्यायचा असतो साहेब. जर जर त्याने वादविवाद तिकडे केला तर चार भाऊ जे आहेत ते 4 भावांमध्ये डिस्प्यूट निर्माण होईल. त्यांच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण झाला तर ऑटोमॅटिकली तो डिस्प्यूट प्रोजेक्टमध्ये येईल आणि त्याला तो प्रोजेक्ट बळकवता येणार नाही, बरोबर. याच्यासाठी या सगळ्या टॅक्टिक्स असतात की मी सगळं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बोलतात ना एक विकासक हा फक्त आश्वासन देत असतो. आज अशा आहेत की काही ठिकाणी मला लोकांशी भेटली की त्यांना मी तेच म्हणालो की जर तुम्हाला असं बोलत असेल विकासक तर त्या विकासकाकडे तुम्ही एकच सांगा की मला ठीक आहे मी तुला माझं घर देतो, कारण माझा छतापेक्षा माझ्याकडे दुसरी कुठलीच प्रॉपर्टी माझी नाही किंवा माझ्या या घराशिवाय माझी दुसरी कोणतीही प्रॉपर्टी नाही, बरोबर. तर मला तू एक काम कर, माझं जे काय आहे आपण आपल्यात ॲग्रीमेंट बनवू, तो ॲग्रीमेंट रजिस्टर करू आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये मला असं लिहू हे पाहिजे की जर तू मला या योजनेमध्ये घर दिलं नाहीस तर तुझ्या सेल विंगमधून मला तू घर दे किंवा मग त्या ह्याचे मला तो मोबदला दे, बरोबर आहे. असा जर मागितलं तर विकासक देणार आहे का? हा सिंपल आहे. त्याच क्षणी तो बोलेल की मी तुला नाही देऊ शकत. नाही, मुळात तोच प्रश्न आहे. आपण जर मुंबईमध्ये बघितलं तर स्लम्स ही प्रत्येक आमदार आणि खासदारच्या मतदारसंघात 1-2 स्लम आहे. यांना का त्यांचे प्रश्न माहिती नाही, त्यांची वोटिंग यांना पाहिजे पण त्यांचे प्रश्न त्यांना माहिती नाहीत का? तर माहिती आहेत, पण मुळात ह्या बिल्डर लॉबीच्याच पैशावर हे राजकारणी आणि आमदार खासदार खरं तर निवडणुका लढतात किंवा त्यांचं राजकारण करतात. पण तिथल्या स्लमच्या माणसाचं घर त्याला भेटत नाही. खरं तर SRA योजना काय होती तर कायमस्वरूपी त्यांना घर मिळणार ही शासनाची योजना आहे. उद्देश या योजनेचा खूप चांगला आहे, पण हे कायमस्वरूपी घर आतापर्यंत तुम्ही SRA प्रोजेक्ट ज्यांनाही हँडओव्हर झाले, जे लोक राहायला गेले त्यांना विचारा ते कोणत्या क्वालिटीचे घर आहेत की एका वर्षात ते छतं त्यांचे गळायला लागतात, SRAचे घरं गळायला लागतात, त्याच्या भिंतीतून पाणी येतं
बऱ्याचदा त्यांच्या टॉयलेटच्या वरच्या टॉयलेटचं पाणी खालच्या टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये किचन रूममध्ये येतं. एवढ्या निकृष्ट दर्जाचे एसआरएचं बांधकाम होतं. तोही एक प्रश्न वेगळा आहे की आपण जेव्हा झोपडपट्टीमध्ये राहतो तर ही आडवी स्लम आहे, जमिनीवरची स्लम आहे, पण एसआरए म्हणजे ही उभी स्लम आहे. थोडक्यात एसआरए हा स्कॅमच आहे. यावर सुद्धा सरकारचं लक्ष गेलं पाहिजे. आणि त्यासाठी जसं लोहिया म्हणायचे की जब तक लोक सडकों पे नहीं उतरते तब तक तो संसद आवाराही देते. म्हणजे आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रहार म्हणून आमची भूमिका हीच आहे की लोकांनी कितपत फक्त एसआरएचे खेटे मारायचे. एसआरएचे खेटे मारून एसआरए सुद्धा आता त्यांच्या केबिन डिजिटल लॉक केलेले आहेत की लोक आतमध्ये जाऊन एसआरएच्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर बसायचे. आता तेही सोय नाही आहे. बाहेर एक माणूस बसून ठेवला आहे, त्याने लॉक खोलल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. एवढ्यापर्यंत एसआरएने स्वतःची सिक्युरिटी वाढवलेली आहे. त्यांच्याकडे पार्किंगची जागा सुद्धा ठेवलेली नाही. एवढ्या पद्धतीने एसआरए जर असं वागत असेल तर जनतेने तिकडे एसआरएला न जाता इकडे सरकारच्या म्हणजे मंत्रालयामध्ये घुसणं असेल, विधानभवनमध्ये घुसणं असेल, या पद्धतीने आता स्टँड घेण्याची वेळ आलेली आहे. जर माझ्या घरावर छप्परच नसेल तर मी काय करणार? मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं घर. म्हणजे रोटी कपड्यावर मकान म्हणायचो आपण. रोटी कपडा हा विषय राहिला नाही आता जास्त महत्त्वाचा, पण घर हे मुंबईमध्ये खूप महत्त्वाचं झालं आहे. घराच्या किमती या आपण सिंगापूरच्या घराच्या किमतीच्या याच्यामध्ये आल्या, थोडीच तोड आपल्या घराच्या किमती आल्या. असं जर महत्त्वाचं घर असेल तर यासाठी आमचं प्रहार म्हणून आमची भूमिका आहे. आज आम्ही इनिशिएटिव्ह याच्यासाठीच घेत आहोत की रस्त्यावर आता लोकांनी उतरलं पाहिजे. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरणार नाही माझ्या घराच्या प्रश्नासाठी आणि क्वालिटीचं घर मला हवं आहे. आणि 250 स्क्वेअर फूट काय आम्ही तर पुढे जाऊन आता मागणी करतोय की छोट्या 300 पर्यंत समजा आता यांनी केलंय. तर या 300 मध्ये सुद्धा एखादी फॅमिली, आता जसं तुम्ही प्रश्न विचारला, काही फॅमिलीजमध्ये 4 मुलं असतात. 4 मुलांचे लग्न झाल्यावर जसं यांनी सांगितलं बोलेंनी की आजोबाची योजना असते, तिकडे नातू होतो तरी सुद्धा ती योजनेचं त्यांचं घर मिळत नाही. अशी परिस्थिती होत असेल तर एका कुटुंबाचे 3 कुटुंब होतात. मग हे 300 स्क्वेअर फूटचे घरं सुद्धा कमी पडायला लागतात. मला वाटतं सरकारने या संदर्भात या योजनेसंदर्भात पारदर्शकता आणायला हवी. थोडक्यात काय तर आता चालू असलेल्या 5000 जे प्रोजेक्ट आहेत त्यांचं ऑडिट करायला हवं. एक स्टेटस चेक ऑडिट व्हायला पाहिजे की कोणता प्रोजेक्ट कोणत्या स्टेटसला आहे, कंप्लीट झालाय का, किती दिवसांनी कंप्लीट होणार आहे, कोणता प्रोजेक्ट जमिनीवरच आहे अजून, याचं सर्व ऑनलाईन रेकॉर्ड वेबसाईटवर यांनी टाकायला हवं. जेणेकरून लोकांना घरी मोबाईलमध्ये बघता येईल की माझ्या प्रोजेक्टची स्थिती काय आहे. जर इथे बाकीच्या गोष्टी सगळ्या आपल्याला मोबाईलवर बघायला भेटतात, मग घरासारखं एवढं मोठी एसआरए मधली एवढी मोठी योजना आहे, याच्या संदर्भातलं जे काही स्टेटस आहे ते मला मिळालं पाहिजे ना, मला बघायला मिळालं पाहिजे. यामध्ये पारदर्शकता व्हायला पाहिजे. ही योजना जनतेसाठी आहे ना की अधिकारी आणि राजकारण्यांसाठी. इथे राजकारणी अधिकारीच गब्बर होत चालले आहेत. इथे जनतेला घरच मिळत नाहीये. हा सगळा प्रश्न